महाराष्ट्र के नांदेड़ में निर्माणाधीन ब्रिज का हिस्सा गिरने से बड़ा हादसा हो गया। यह घटना SGGS कॉलेज के पास तुलजापुर नांदेड़ नागपुर नेशनल हाईवे पर हुई, जहां ब्रिज की सुरक्षा दीवार अचानक भरभराकर गिर गई। हादसे में 2 लोगों के गंभीर रूप से घायल होने की जानकारी सामने आई है। स्थानीय लोगों ने निर्माण कार्य में घटिया सामग्री के इस्तेमाल और गुणवत्ता नियंत्रण में लापरवाही के आरोप लगाए हैं। लोगों का कहना है कि इतने बड़े प्रोजेक्ट में सुरक्षा मानकों की अनदेखी गंभीर चिंता का विषय है। नांदेड़ से सामने आई इस घटना ने निर्माण कार्यों की गुणवत्ता और सुरक्षा व्यवस्था पर कई सवाल खड़े कर दिए हैं। तुलजापुर नांदेड़ नागपुर नेशनल हाईवे NH 361 पर SGGS कॉलेज के समीप बन रही ब्रिज की सुरक्षा दीवार अचानक गिर गई। हादसे के बाद मौके पर अफरा तफरी मच गई और 2 लोग घायल हो गए। स्थानीय नागरिकों ने आरोप लगाया कि ब्रिज निर्माण में मानकों की अनदेखी की गई और इस्तेमाल की गई सामग्री की गुणवत्ता पर ध्यान नहीं दिया गया। लोगों का कहना है कि यदि निर्माणाधीन ढांचे का एक हिस्सा इतनी आसानी से गिर सकता है तो पूरे प्रोजेक्ट की मजबूती की जांच जरूरी है। मीडिया 9 के लिए संवाददाता राहुल सरपाते की रिपोर्ट। नमस्कार, मीडिया 9 में आपका स्वागत है। लातूर नांदेड़ वाया नागपुर ये राष्ट्रीय महामार्ग पे आज सवेरे एक दुर्घटना घटी है। जो ब्रिज का जो है साइड जो है वो पूरी तरीके से ढह गई है और यहाँ पे जो बिल्डर जो काम करने वाले हैं, जो ठेकेदार जो काम करने वाले हैं, उसकी ये लापरवाही का है नतीजा है और ये को बनाया जा रहा है। आप देख सकते हैं कि ये पूरे तरीके से पानी जमा होकर यहाँ पे खड्डा हुआ है और ये हालांकि बारिश उतना नहीं है, फिर भी ये अगर ये ऐसा होता है तो ये इनके काम के ऊपर आशंका जताई जा रही है। आज म्हणजे 11:30 वाजताची सकाळची घटना आहे। आम्ही विष्णुपुरी सरकारी दवाखान्यात येत होतो तर आमच्या समोरच या ठिकाणी ब्रिज कोसळत म्हणजे याच्यातून असं दगड खाली पडत होते, मुरुम खाली पडत होता। आम्ही प्रत्यक्षदर्शी पाहिलं आणि या ठिकाणी 2-3 जखमी झाले, त्यांना आम्ही दवाखान्यात पाठवलेलं आहे आणि या ठिकाणी आमचं प्रशासनाला विनंती आहे की या ब्रिजच्या संदर्भात जे काही आता मध्ये एखादी असण्याची शक्यता आहे तर ते जर बघितलं ढिगार काढून तर त्याखाली सुद्धा काही असू शकते असे आम्हाला वाटते, कारण त्यावेळेस आम्ही घाबरलो होतो आणि आम्ही दोघांना त्या ठिकाणी वाचवलेलं आहे, त्यांना दवाखान्यात पाठवलेलं आहे। त्यानंतर पुढं म्हणजे आम्ही पोलीस प्रशासनाला कॉल करून सांगितलं, जिल्हा प्रशासनाला सांगितलं की हा ब्रिज या ठिकाणी कोसळलेला आहे। आम्हाला असं वाटते की कुठेतरी निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं हा ब्रिज या ठिकाणी कोसळलेला आहे। KTIL कंपनी जी आहे त्यांना हा काम दिलेलं आहे। नॅशनल अथॉरिटी ऑफ हायवे यांच्या वतीनं हे काम चालू आहे। कुठंतरी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून आज या ठिकाणी हा ब्रिज कोसळलेला आहे। देशामध्ये आज मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, तर आज प्रत्यक्ष आमच्या समोर म्हणजे सिडको वसर विष्णुपुरी या ठिकाणी घटना घडलेली आहे। अतिशय म्हणजे भीतीचं वातावरण या भागातील नागरिकांच्या मनात आहे, कारण ब्रिज एवढा मोठा ब्रिज आहे कधी कोसळू शकते, कारण काम हे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। याला पूर्णपणे जबाबदार KTIL कंपनी व नॅशनल हायवे जे कंपनी त्या जबाबदार आहे। SGGS कॉलेजच्या समोर हा जो रोड आहे आपल्या बायपासवरून नांदेडवरून लोह्याला जातो, इकडे समोर लातूरला जातो, या रोडवरचा जो हा भाग आहे हा जवळपास रोड सुरू होऊन पण 1 वर्ष झालेला आहे। आता हा भाग सकाळी धसला आहे आणि धसून त्याच्यामध्ये पडलंय। या ठिकाणी KTIL कंपनीचे टेक्निशियन वगैरे सर्व आलेले आहेत। त्यांना विचारलं असतं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रात्री जो अर्थक्वेक झालेला आहे त्याचा तो परिणाम आहे आणि या ठिकाणी आता काम सुरू आहे। या ठिकाणी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही मार वगैरे नाही किंवा मालमत्तेचं नुकसान नाही आहे। या ठिकाणी हा जो वाहतुकीचा मार्ग आहे सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की ज्या ठिकाणी ब्रिज पडलेला आहे तो सर्व्हिस रोड आम्ही ब्लॉक केलेला आहे, तो आणि वरचा रोड पण ब्लॉक केलेला आहे। तरी सर्वांना विनंती आहे की आपण वरचा ब्रिज आणि खालचा सर्व्हिस रोड वापरू नये। पलीकडचा रोड जो आहे त्या रोडने ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। 2 जण जे चालले होते त्यांना किरकोळ जखम झालेली आहे, पायाला लागलेला आहे आणि आता अजून कोणी काही शक्यता आहे का, कोणी खाली दबलं का वगैरे याचा आम्ही शोध घेत आहोत। राष्ट्रीय महामार्गाचे PD साहेब यांना मी माहिती दिली, त्यांना बोललो ते येत आहेत, ते म्हटले की मी येत आहे आणि KTIL कंपनी जे आहे कॉन्ट्रॅक्ट यांचा आहे त्यांचे पण लोक आलेले आहेत आणि त्यांच्याकडून काम सुरू आहे।